मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी, कारण बऱ्याच दिवसापासून ग्रामीण भागातील कामगारांना नोंदणीसाठी ग्रामसेवक सही व शिक्का देत नव्हता. म्हणून आता ठेकेदाराच्या प्रमाणपत्रावर सुद्धा ग्रामीण भागातील नोंदणी होणार आहे व त्याचबरोबर नोंदणीसाठी लागणारी फी ₹1 सुद्धा माफ करण्यात आलेला आहे. मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा. चला तर मग पूर्ण माहिती पाहूया. अध्यक्ष महोदय, ही जी स्कीम आहे त्याच्यामध्ये अजून एक प्रॉब्लेम इकडे माझ्या निदर्शनात लोकांनी आणलेला आहे. तो आहे की जसं माननीय मंत्री महोदयांनी आता जी सांगितली, जी स्केड्यूल आहे, जे फॉर्म करायला लागतं, ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल स्टेप असा आहे की संबंधित नगरपालिका नाही तर ग्रामपंचायत इकडे जाऊन तुम्हाला एक लेटर घ्यायला लागतं की 90 दिवस आम्ही इकडे काम करत आहोत या ह्याच्यामध्ये, मग आपल्याला ह्याचा फायदा मिळतो. तर हे जे लेटर आहे ह्याच्यामध्ये मागच्या आय थिंक 1 वर्षापासून ग्रामपंचायत देत नाहीये, कारण खूप सारे फ्रॉडचे प्रकरणं झाली. काय काय लोक येतात, म्हणतात आम्ही इकडे काम करतो, पण ते कामगार नसतात. तरी पण ह्या जसं माननीय ह्यांनी जी लक्षवेधी मांडली आहे, तर ह्याच्यासाठी जर आपल्याला कुठलं वे ऑफ कन्फर्मेशन करता आलं आणि हे जे खरंच गरजू कामगार आहेत त्यांना जर आपल्याला बरोबर पद्धतीने ते प्रमाणपत्र देऊन त्यांना ह्या लाभचा फायदा करता येईल, असं काहीतरी मंत्री महोदय ह्याच्यासाठी करणार आहात का? सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडलाय तो खरा आहे. आपण याच्यापूर्वी जे ग्रामीण भागातील कामगार आहेत त्यांना ग्रामसेवकाचं सर्टिफिकेट, ज्या ठेकेदाराच्या अंतर्गत ते काम करतात त्या ठेकेदाराचं 90 दिवस काम केल्याचं सर्टिफिकेट हे आपण घेत होतो. शहरी भागामध्ये नगरपालिकेचं आपण सर्टिफिकेट घेत होतो. पण यामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामसेवकांचं आंदोलन झालं. आपण या संबंधात ग्रामविकास विभागासोबत वेळोवेळी बैठका केल्या, पण अजूनही त्या आंदोलनातनं तोडगा निघाला नाही आहे. त्यामुळे तोपर्यंत आपण जे ठेकेदार ज्यांच्या इथे यांनी काम केलंय अशा ठेकेदाराचं 90 दिवसाचं अनुभवाचं प्रमाणपत्र घेतोय आणि त्यावर त्यांची नोंदणी करतोय. आणि जो ₹1 त्याला शुल्क लागत होतो, ती शुल्क सुद्धा आपण आता माफ केलाय आणि विनामूल्य याचा लाभ आता कामगारांना मिळणार आहे. 90 दिवसाचा अनुभव प्रमाणपत्र दिलं तरी यामध्ये चालणार आहे.